रात्रीचे 11:30 वाजले होते. पावसाचा हलका सरींचा आवाज आणि मधूनच वीज कडाडत होती. आमच्या शेजारचा रोहन काही दिवसांपासून दिसत नव्हता. पण विचित्र गोष्ट म्हणजे तो दिसत नव्हता, पण येत होता. पहिल्या दिवशी मला वाटलं काही काम असेल, शांत बसलेला असेल. तो दरवाजावर हलकेच टकटक करायचा. मी उघडलं की तो फक्त हसायचा. डोळे मात्र थोडे वेगळे वाटायचे, जणू काही रिकामी. ताई, पाणी मिळेल का? मी दिलं. तो काही न बोलता निघून गेला. असं रोज होऊ लागलं. तो यायचा, काहीतरी मागायचा, कधी पाणी, कधी चहा, कधी फक्त शांत बसायचा. पण एक गोष्ट मला सतत खटकत होती. तो कधीही दिवसा आला नाही. एक रात्री मी धाडस करून विचारलं, रोहन, तू दिवसा का येत नाहीस? तो फक्त हसला आणि म्हणाला, मी येतो ना ताई, तुम्हाला दिसत नाही बस. माझ्या अंगावर काटा आला. 5-6 दिवसांनी शेजारच्या घरातून एक विचित्र वास यायला लागला. सुरुवातीला सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, पण वास वाढतच गेला. शेवटी नातेवाईक आले, दरवाजा तोडला आणि जे दिसलं ते पाहून सगळे ओरडले. रोहन आत पडलेला होता. शरीर कुजायला लागलं होतं. डॉक्टर म्हणाले, मृत्यूला किमान 10 दिवस झालेत. माझ्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. नाही, तो तर रोज येत होता, माझ्याशी बोलत होता. त्या रात्री पुन्हा टकटक झाली. मी भीतीने दरवाजा उघडला. रोहन उभा होता. यावेळी त्याचा चेहरा पूर्ण काळा, डोळे पांढरे. तो हसला आणि म्हणाला, ताई, आज शेवटचा दिवस. आता मी खरंच जाणार. आणि अचानक तो हवेत विरंघळला. त्या दिवसानंतर आमच्या घराचा दरवाजा रात्री कधीच उघडत नाही. कारण कधी कोण जिवंत आहे आणि कोण नाही हे ओळखणं खूप कठीण असतं.